नमस्कार मंडळी. आज काय ब्लॉग बनवण्याचा खास दिवस नव्हता, तरी पण आज अचानक गोव्याला व्हिजिट झाली होती. त्यासाठी आम्ही सोल्दी गोवा हॉटेलमध्ये आलो आहे. मी तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिजिट करून दाखवते की हॉटेल कशाप्रकारे आहे ते. म्हणजे तुम्ही पाहू शकता, हा एंट्रन्स आहे, ते रिसेप्शनिस्ट आहेत. आणि इथं जर तुम्ही हा बोर्डवर जर लक्ष दिला तर तुम्हाला एक सन इस्टेट ही प्रॉपर्टी आहे की जिथे हे विलास बनवतात व सेल केले जातात. यामध्ये तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा इंस्टाग्राम ID दिलेला आहे. तसंच मी डिस्क्रिप्शनला मी टाकेल की तुम्ही या प्रॉपर्टीसाठी व्हिजिट करून तुम्हाला जसं पाहिजे तसं विला तुम्ही बनवू शकता. त्यानंतर आता इथं थोडेफार व्ह्यूज आहेत, मी तुम्हाला दाखवू शकतो. तर तुम्ही बघू शकता किती ग्रीनरी, म्हणजे असं नॅचरल प्रकारे हे हॉटेल बनवण्यात आलेलं आहे. इथं तुम्ही फर्स्ट स्विमिंग पूल पाहू शकता. अशा प्रकारे इथं समोर तुम्हाला बँकेट्स हॉल दिलेला आहे त्यांनी. तसे हे इथं खाली जेवढे रूम आहेत ते डिलक्स रूम आहेत. वर तुम्हाला डिलक्स, ज्युनियर सूट्स, ग्रँड सूट्स असे रूम तुम्हाला भेटू शकतात. त्यानंतर फर्स्ट एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला हा बार, तुम्हाला छोट्या प्रकारचा बार तुम्हाला इथे या राईट साईडला तुम्हाला बँक्वेट्स हॉल आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त लोकांना इथे घेऊन तुम्ही मीटिंग्स वगैरे करू शकता. बघायला भेटतं काफ़ी अशी तुम्हाला जास्तीत जास्त जागा भेटते तुम्हाला याची इथं. म्हणजे नाईट्स पार्टी वगैरे तुम्ही ऑर्गनाईज करू शकता चांगल्या प्रकारे. म्हणजे असं बघायला गेलं तर खूपच चांगल्या प्रकारे असं तुम्हाला इथं व्ह्यूज भेटायला बघतात. बघा, हे नाईट लाईटमध्ये तुम्ही स्विमिंग पूल पाहू शकता, किती छान वाटतं आहे. की इथं तुम्हाला भरपूर अशी स्पेस मिळते. नाईट पार्टी जर म्हणायला गेलं तर तुम्हाला तर नाईट म्हणजे जास्तीत जास्त 4-5 वाजेपर्यंत आपण करू शकतो. कारण की तेवढेच बेनिफिट्स पण आपल्याला आहेत. यांचं जेवण बघायला गेलं तर इथं चांगल्या प्रकारे टेस्ट भेटते. इथं 3 शेफ काम करतात. तिथं तुम्हाला बघू शकता तुम्ही. थोडक्यात एक ज्युनियर स्वीट रूम मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आहेत ज्युनियर स्वीट रूम्स. तुम्हाला सिंगल बेड भेटते इथं. तसेच तुम्हाला इथं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी सोफा वगैरे दिला आहे. आणि त्याच प्रकारे तुम्हाला इथं 2 वॉशरूम भेटले. तर एक समोर तिथे एक आहे. आणि अशा प्रकारे वॉशरूम तुम्ही भेटू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला AC हा कंपल्सरी आहे तेच. थँक्यू.